आणि यानंतर नजर टाकूया महाफास्ट 100 बातम्यांवर। निलेश लंकेंना मी पक्षात घेतलं, काहींनी लंकेंच्या डोक्यात खासदारकीची हवा घातली। निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर अजित पवारांची प्रतिक्रिया। राजकारणात काहीही होऊ शकतं, वेळ बघून राजकारणात निर्णय घ्यावे लागतात, जनतेचा कौल पाहून निर्णय घेणार, निलेश लंकेंचं पुन्हा सूचक विधान। लोकसभेसाठी अजून आमचं काही नियोजन नाही, पक्षप्रवेशाबाबत माझं अजून कोणाशीही अधिकृत बोलणं झालेलं नाही, निलेश लंकेंची प्रतिक्रिया। अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। अहमदनगर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून निलेश लंकेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। शरद पवार हेच सर्वांचं छत्र, निलेश लंके परत येणार असतील तर त्यांचं स्वागतच, लंकेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर राऊतांची प्रतिक्रिया। भाजप आणि मनसेमध्ये दक्षिण मुंबईच्या जागेवर चर्चा, दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यास भाजप तयार असल्याची ही चर्चा, लवकरच दिल्लीत बैठक होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। भाजपच्या चिन्हावर मनसेच्या उमेदवारांना लढावं, भाजपचा आग्रह, सूत्रांची माहिती। वसंत मोरे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा, दुपारी 4 वाजता वसंत मोरे शरद पवारांना भेटायला जाण्याचीही शक्यता। शिवसेनेचे 3 मंत्री केंद्रात जाण्याची शक्यता, संदीपान भुमरे, तानाजी सावंत, संजय राठोड लोकसभा लढवणार, सूत्रांची माहिती। भाजपकडून गडचिरोली आणि भंडारा गोंदियाची उमेदवारी जाहीर नाही, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते दिल्लीत तळ ठोकून भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांची धाकधूक वाढली।